हां चल चल मोरया गणपती बाप्पा मोरया मंगळ पिशवी राहू दे. हे असे जातात आता गणपती हळूहळू एक एक करून. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू प्रोग्राम ब्लॉग्स. आणि आज आहे 26 ऑगस्ट 2025. तर आता हे जे तुम्ही बघत आहात ते आमचं गणपतीचं डेकोरेशन चाललेलं आहे. मी तर ऑफिसला गेलेली होती, पण मी ओमच्या पप्पांना सांगून गेलेली होती की तुम्ही जे काही डेकोरेशन करताय ते आपण शूट करून ठेवूया, म्हणजे थोडं आपल्या आठवणी पण राहतील. त्यात ते एकटेच होते आणि त्यांना थोडंसं मग ते पॉसिबल होत नाही. काही वेळेला काय होतं की वर चढावं लागतं आणि ते वायर्स वगैरे कनेक्ट करावे लागतात. खूप गोष्टी असतात करण्यासारख्या, जमत नाही. पण शक्य झालं तितकं तिथं केलेलं आहे. आणि नैवेद्य वगैरे जे असतं हे, तर त्या नैवेद्यासाठी आई करून ठेवतात. आणि यावर्षी बाजूच्या ज्या मामी आहेत आमच्या, त्यांना बोलवलेलं होतं, तर त्या करू लागत होत्या. त्यांची हेल्प झाली बऱ्यापैकी मोदक वगैरे करण्यासाठी. तर हे इथे तुम्ही बघताय की ओमच्या पप्पांनी ते फ्लॉवर वगैरे बऱ्यापैकी केलं. आणि बघा ओम कसं ते घेऊन फिरतोय. तो आहे ना, म्हणजे कोणत्या गोष्टी असे सरळ सोट करू देत नाही. त्याला प्रत्येक कामामध्ये अशी गडबड तो करत असतो. लहान असल्यामुळे त्याला अजून तितकं हे नाही आहे. त्याच्यामुळे तो बघा असा अधूनमधून आहे ना त्याच्या पप्पांना त्रास देतो करण्यामध्ये. त्यामुळेही पुष्कळशा गोष्टी राहून जातात. मनात खूप काही करायचं असतं, पण ओमच्या असं त्रास दिल्यामुळे बऱ्याचशा गोष्टी होत नाही. आणि त्यातल्या त्यात मलाही आज खूप लेट झालं होतं, कारण ट्रॅफिक पण खूप लागलेली होती. मला असं वाटत होतं की आज लवकर मे बी निघू शकेल मी, पण काही पॉसिबल होत नव्हतं, कारण मुंबईमध्ये खूप जास्त ट्रॅफिक होती. आणि त्या ट्रॅफिकमुळे तिथून निघता खूप उशीर झाला. आणि ओम तेच घेऊन फिरतोय बघा, ते थर्मोकोलच घेऊन फिरतोय. आणि रात्री मी जवळजवळ 9:30ला घरी आले. त्यानंतर आमच्या सोसायटीतला गणपती होता, तर त्याला खूप जोरात पाऊस होता काल. खूप जोरात पावसामुळे ना DJ वगैरे काहीच ठेवलेला नव्हता खाली. त्याच्यामुळे मला फक्त घरातलं डेकोरेशन आणि गणपती आणायचं एवढंच कव्हर करायचं होतं. जेवण झाल्यानंतर मग आम्ही रात्री गणपती घ्यायला गेलो. तो जो पार्ट आहे तो मी नंतर दाखवणार आहे तुम्हाला. तर हे फक्त डेकोरेशन पॉईंट ऑफ व्ह्यू दाखवते की आम्ही डेकोरेशन कसं केलं. ॲक्च्युली इथे ना सोफा सेटच्या 2 चेअर होत्या आणि वर्षानुवर्षापासून त्यांचं इथेच गणपती बसतोय. तर ज्या वर्षी गणपती ओम जन्माला आलेला होता त्या दिवशी अनंत चतुर्दशी होती. तर तेव्हापासून आम्ही मग बालगणेश वगैरे असं बसवतो. बालगणेशापासून अशा मोठ्या मूर्त्या बसवत आलो आहे. तर गेले कित्येक वर्षापासून हे डेकोरेशन पण असंच आहे की आर्टिफिशियल जे आणायचं, रेडीमेड आणायचं आणि ते बॅग्सला लावून मग असा गणपती तिथे ठेवतात आम्ही. आणि दुसऱ्या दिवशी मग गुरुजींना वगैरे बोलवून मग त्याची स्थापना करायची असते. तर आज 26 तारीख आहे, तर उद्या लगेचच सकाळी मला वाटतं 6:30 वाजता गुरुजी येणार आहेत आणि गुरुजी च्या सोबत आम्हाला पूजा करावी लागणार आहे. आणि हे तुम्ही बघू शकता. आता ओमचे पप्पा आहे ना तिथे म्हणजे ते सगळे फ्लॉवर्स वगैरे लावण्याचा प्रयत्न करत आहेत. म्हणजे लाईक वरती जे टांगणारे वेल जे आहेत फुलांच्या, त्या सगळं टांगण्याचा प्रयत्न करतात. लग्नाच्या आधीच्या गणेश चतुर्थीच्या माझ्या खूप आठवणी आहेत. तर एक वर्षी ना 2016मध्ये मी जेव्हा पुण्याला होते, जॉबच्या निमित्ताने मी पुण्याला राहायचे, तर तेव्हा ना मी ढोलताशा पथक जॉईन केलं होतं. दररोज प्रॅक्टिसला जायचो आम्ही आणि खूप छान वाटायचं तिथे ढोलताशा पथक. कधी हातात घेतलेला नव्हता आणि पहिल्यांदा तेव्हा ढोल हातामध्ये घेतला.
तर एक ते एक एक्सपिरियन्स लेवल असं ना, एनर्जी लेवल आपण म्हणतो, ढोल हातात घेतल्यानंतर जी एनर्जी येते ती आपसुकच येते. आणि गणपती बाप्पाच्या आगमनाने तर ते आणखीनच जल्लोषाचं वातावरण सगळीकडे होतं. आणि दुसरी गोष्ट अशी असते की मी पुण्याला असताना किंवा माझ्या माहेरी असताना लग्नाच्या आधी मी गणपती हाताने बनवायचे. शाळू मातीचे गणपती जे होते ना, ते हाताने बनवायचे. तिथे आमचे वर्कशॉप झाले होते आणि हाताने बनवलेले गणपती आहेत. म्हणजे लग्नाच्या आधी मी हातानेच बनवायचे. आणि कलरिंग वगैरे त्याचं जे काही डेकोरेशन आहे तर ते सगळं स्वतःच घरी करायचे. तर अशा प्रकारच्या काही आठवणी आहेत. तसं आता वेळ मिळत नाही, कारण ऑफिसच्या निमित्ताने खूप काम असतं. आणि शेवटी लग्न झाल्यानंतर, मूल झाल्यानंतर जबाबदाऱ्या येतात, त्याच्यामुळे बऱ्याच गोष्टी पॉसिबल होत नाही. पण तरीही मी माझी आवड खूप जपण्याचा प्रयत्न करते. तर अशा प्रकारे आपण बघू शकतायत की गणपतीचं डेकोरेशन बऱ्यापैकी आता इथे कंप्लीट झालेलं आहे. त्यानंतर लाईटिंग वगैरे जे आहे ते करायची आहे. त्यानंतर रांगोळी वगैरे काढायची होती मला, पण रात्रीच मी उशिरा पोहोचले, त्याच्यामुळे रांगोळी काढायला जमली नाही. हॅलो एव्हरीवन. आणि आता जसं तुम्ही बघितलं, दुपारी सगळं डेकोरेशन वगैरे आपलं करून झालेलं आहे. गणपती बाप्पाचं आज आपल्या घरात आगमन होत आहे. तर आता आम्ही मूर्ती घ्यायला जातो. आज दिवसभरापासून मी सुद्धा ऑफिसला होते, घरात नव्हते. तर ओमच्या पप्पांनी सगळं डेकोरेशन केलेलं आहे. आता आम्ही मूर्ती घ्यायला जातोय आणि सगळं डेकोरेशन वगैरे करून झालेलं आहे आपल्याकडे. जी मूर्ती होती ना खालची, अमृतसिद्धीची जी मूर्ती होती, तिच्या पाऊस वगैरे होता, त्याच्यामुळे ते काही मला कव्हर करता आलं नाही. खूप जास्त पाऊस होता आणि त्यांनी पण फार काही डीजे वगैरे यावर्षी बोलवलेला नव्हता, त्याच्यामुळे ते काही मला कव्हर करता आलं नाही. पण आपलं घरातला जो गणपती बाप्पा आहे त्याचं मी दाखवेन तुम्हाला. आज प्रथम दर्शन दाखवणार आहे. आणि सेकंड थिंग इज की मला सगळं शूटिंग करायला जमलं नव्हतं. मी दिवसभरापासून घरी नव्हते, पण ओमच्या पप्पांनी हे सगळं शूटिंग करून ठेवलेलं आहे डेकोरेशनचं. कसे साफसफाई वगैरे केली, कसं सगळं डेकोरेशन वगैरे केलेलं आहे, तर हे सगळं त्यांनी करून ठेवलेलं होतं. मी हे आधी हे माझं इंट्रोडक्शन देण्याच्या आधी मी पोस्ट केलेलं आहे. तर आता वेळ न घालवता आपण लगेचच जाऊया, ठीक आहे, कारण वाजलेले आहेत रात्रीचे 10:30. ठीक आहे. आणखी उशीर केला आपल्याला, सकाळी पुन्हा उठायचं आहे आणि पुन्हा उठून आपल्याला लवकर उठून पूजा करायची आहे. म्हणून आता वेळ न घालवता आम्ही लगेचच निघतो. मी एक डेकोरेशनचं एक दाखवून देते, ठीक आहे. तर हे सगळं आपण डेकोरेशन इकडे केलेलं आहे. असं लाइटिंग्स वगैरे सगळं दिवसभरापासून आज हे असं काम चाललेलं होतं. आपलं फुलं जे आहे ते सगळे डुप्लिकेट फुलं आहे, म्हणजे प्लास्टिकची फुलं वगैरेचं डेकोरेशन केलेलं आहे. आता आपण मूर्ती इथे आणल्यानंतर बघूया. बाळू बघ इकडे, शनू कर, डान्स कर. गणपती बाप्पा मग बाबू चलायचं का बेटा? चलायचं ना. याच्या पप्पा रेडी. इकडे बाबा पण आहे मागे. जायचं ना बेटा? इकडे स्लोली स्लोली सॉन्ग. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. तू कसं बोलतो? कसं बोलतो तू? डंगाचा बोलतो. कसं बोलतो? बोल ना. मगाशी इतका गोड बोलला तो, मी डंगाचाच बोलतो. बोल ना बेटा. ऐ शनू. तर हे आपण पोहोचलेलो इकडे. मंडळाचे गणपती सुद्धा इथून जात आहेत. मी मागेच तुम्हाला ब्लॉग मध्ये सांगितलं होतं की आशीर्वाद कला केंद्र इथून आपण मूर्ती बुक करत असतो. मंडळाचे गणपती दाखवते तुम्हाला.
आम्ही ना फक्त पार्किंग साठी बघतोय, अदरवाइज आम्ही पोहोचलेलो आहे. फक्त पार्किंग साठी आता जागा बघतोय, कारण ते जरा गर्दीच आहे. निघताना सुद्धा कन्व्हिनियंट होईल अशी जागा बघतोय. पिशवी राहू दे. मोरया गणपती बाप्पा मोरया. मंगळ चल चल. तर हे आपण आपला गणपती बाप्पा घेतलेला आहे इकडे. पप्पा मांडीवर देऊ तुमच्या. तुम्ही तर यावेळेला काय झालं, हो जरा धावपळ उडाली, कारण तिथे ते म्हणतात दरवेळेला तिथे कोणीतरी असतं आणून देणार. यावेळेला कोणीच नव्हतं, त्याच्यामुळे त्यांनाच घेऊन यावं लागलं. हे त्यातल्या त्यात ऐकत नव्हतं. लॉक हे हा म्हणत होता मलाच उघडू दे. अशी आमची थोडी धावपळ उडाली गणपती कारमध्ये बसवताना. आता आम्ही घेऊन जातोय तिथे एंट्रीच्या ठिकाणी, मी तुम्हाला दाखवते. हा गणपती बाप्पा मोरया. थांबा थांबा थांबा. पुढे